शिंदेंच्या शिवसेनेनंतर रत्नागिरीत भाजपकडून देखील स्वबळाचे संकेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवण्यासाठी सज्ज असल्याची जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची माहिती। यावेळी विधानसभेप्रमाणे तडजोड होणार नाही आणि झाली तरी कार्यकर्ता ऐकणार नाही, जिल्हाध्यक्ष सतीश कदम यांची स्पष्ट भूमिका। गुहागरमध्ये आमचा पक्ष एक नंबरवर, त्यामुळे गुहागरसह जिल्ह्यात आम्ही जास्तीत जास्त जागा लढवून जिंकून आणू, सतीश मोरे यांनी व्यक्त केला विश्वास। भाजपाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेली टीका चुकीचीच, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी व्यक्त केली नाराजी। विनय नातू कोण हे म्हणणाऱ्या उदय सामंत यांच्या नेत्यानेच गुहागर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना नातू कोण आहेत हे जाहीरपणे सांगितले होते। सतीश मोरे यांनी उदय सामंत यांना करून दिली आठवण। जिल्हा नियोजनमधला निधी वाटप चुकीच्या पद्धतीने होतो हे सत्य विनय नातू यांनी लोकांच्या समोर आणल्यामुळे उदय सामंत अस्वस्थ। डीपीडीसीच्या निधी वाटपाचा विषय वरिष्ठांच्या कानावर घातला आहे, सतीश मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती। गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय विनयजी नातू यांच्या माध्यमातून नियोजन समितीच्या निधी वाटपासंदर्भात काही चर्चा किंवा काही व्हिडिओ आपल्या माध्यमातून जाहीर केले गेले। त्या व्हिडिओमध्ये कितपत तथ्य हे तुम्हालाही सर्वांना माहिती। जनतेसमोर एक माजी आमदार म्हणून त्या 18 वर्षे सेवा करत असताना त्यांची एक जबाबदारी म्हणून त्यांनी तो मांडलेला व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की या जिल्ह्यामध्ये निधीचं वाटप करत असताना किती फरक आहे तो त्यांनी आकडेवारी सांगितलं। म्हणजे एकूण 2 मतदारसंघामध्ये तुम्ही आकडे बघितलात तर जवळजवळ 108 कोटीच्या आसपास आहे आणि बाकीच्या 3 मतदारसंघामध्ये 68 ते 70च्या आसपास असा निधी वर्ग केलेला आहे। हा फरक जनतेसमोर आणला आणि त्याच्यानंतर काही गोष्टी घडू लागल्या। अनेक गोष्टी घडत असताना बरोबर आहे की माजी आमदार असताना आपली भूमिका मांडताना आम्हाला तो अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांनी मांडला आणि वर्गीकरण करत असताना जे सत्य आहे, जे शासनाने माहिती दिली त्या माहितीच्या आधारे मांडली। या नीतीमध्ये कुठचाही खोटी बातमी आहे का तर नाही। ती करत असताना अनेक व्हिडिओ अपलोड झाल्या, त्या होत असताना लोकांचा गैरसमज काय। कालच तुम्ही बघितलं असाल की या मतदारसंघाचे आमदार आहेत, प्रतिनिधित्व जे करतात, त्याने अनेक भूमिका मांडताना वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्यावर आरोप केले की आमच्या नेत्यावर काही शब्द वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा त्यांनी अट्टास धरला किंवा केलं असेल। परंतु विनयजी नातूंनी एक दाखवून दिलं की आपण जे करताय ते वेगळं काय आहे आणि ह्या इथल्या लोकांचा, इथल्या मतदारांचा लक्ष दुसरीकडे वेधावं किंवा जावं ह्याच्यासाठी त्यांनी मांडलेली ती भूमिका आहे। जर हे करायचं होतं तर निधीच्या माध्यमातून तुच्छ ज्या तुम्हाला लेखलंय, म्हणजे इथे तुम्ही प्रतिनिधित्व करताय, गुहागरसाठी किती निधी आला तोच बघितला तर इथला प्रतिनिधित्वाला किंवा प्रतिनिधीला तुच्छ लेखलंय असं त्याच्यातून स्पष्ट दिसतं। असं कुठेही वाटत नाही की डॉक्टर साहेबांनी जो निधी मागितलाय तो आपल्या मतदारसंघासाठी मागितलाय, ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्याच्यासाठी मागितलं। तुम्ही त्याचं वर्गीकरण केल्यानंतर लक्षातच आलंय प्रत्येक इथल्या जनसामान्य माणसाच्या की निधी मागत असताना डॉक्टर साहेबांनी काय स्वतःसाठी मागितलेलं नाही। आणि हा युतीचा कारभार चालू आहे, युतीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर बोलताना कुठेही त्यांनी असं काही ठेवलेलं नाही की युतीत बोलताना कसं बोलू काय बोलू, वर्गीकरण करायचं योग्य पद्धतीनं मांडलं। त्या माध्यमातून कालचे नेते बोलायला लागले। हेच नेते 2021ला मला वाटतं निवडणूक झाली 19ला आणि त्या इलेक्शनमध्ये विजय दिले आम्हाला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नंबर 6 मध्ये येतो ते मंत्री होतील, आम्हालाही वाटलं होती। मग तेव्हाच्या तत्कालीन शिवसेनेनं त्यांना तुच्छ नेमलं का, मानलं का, कदाचित त्यांना ते मंत्रिपद मिळालं नाही। त्या पद्धतीनं ते आपली कुठली तरी ना कोणती तरी गोष्ट समाजामध्ये आणत असताना, माध्यमाच्या ह्याच्यातून आणत असताना वेगळ्या पद्धतीनं मांडावी आणि दुर्लक्ष करावे अशा पद्धतीने त्यांची मांडणी आहे। तुम्ही बघितल्याप्रमाणे मला वाटतं निधीचं तर वर्गीकरण आमच्या नातू साहेबांनी नक्की केलं आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त आणि फक्त या मतदारसंघामध्ये भाजपवरच बोलायचं हेच गेल्या 15 वर्षामध्ये आपल्याला दिसलं असेल किंवा आपण तुमच्या माध्यमातून तुम्ही मांडलं सुद्धा असेल की फक्त विरोधात कोण दिसतं तर भाजप दिसतं। अशा अनेक गोष्टी त्या माध्यमातून त्यांनी मांडल्या आहेत। परंतु आमचा नेता किती चांगला आहे ते झालेल्या ह्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कळलं असेल की त्यांना तुम्हाला माहिती आहे नेतृत्व मानलं, त्या नेतृत्वानं आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी नातू साहेबांना पुढे घेऊन काय नातू साहेबांनी केलं, त्यांची ओळख काय हे त्यांनीच करून दिलं आहे। त्याच्यामुळे नातू साहेबांची ओळख वेगळी करण्यासाठी काहीच गरज नाही। त्यांना सर्व ज्ञात आहे, त्यांना सर्व ओळखतात, अगदी राज्याचे मुख्यमंत्री नावासहित ओळखतात। एवढं नेतृत्व आमचं चांगलं आहे। बोला कोणाला काय नक्कीच होऊ शकतो, कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या ताकदीनं लढण्याचा प्रयत्न करणार। जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे, सर्वच ठिकाणी आमची ताकद आम्ही पणाला लावणार आणि तेवढी ताकद नक्की गुहागरमध्ये तर नक्कीच आहे। भारतीय जनता पार्टी नंबर 1ला पक्ष आहे, हे तुम्ही कार्यकर्ते नक्की, म्हणजे याचं कारण तुम्हाला कार्यकर्त्यांची संख्या बघितलं तर भारतीय जनता पार्टीची गुहागरमध्ये जास्त आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उर्वरित जिल्ह्यामध्ये कशा स्वतंत्रपणे असतील की महायुती म्हणून असल्यानं वरिष्ठांचा जो निर्णय त्या निर्णयावर काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे। तुम्ही कधी बघितलात ज्या दिवशी उमेदवारी ते नातू साहेब होते
मागच्या इलेक्शनला आमदारकीच्या, परंतु वरिष्ठांचा निर्णय आला की आपल्याला युतीला जागा सोडण्यात आले. आम्ही त्यांचं काम केलं ना, लपून छपून पण नाही, उघड छातीनं केलं. शेवटच्या क्षणाला आमची उमेदवारी गेली, पण आम्ही खचलो का नाही. ज्या उमेदवाराला निवडून आणायचे त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. जशी परिस्थिती विधानसभेला आली, एकही जागा भाजपला सोडण्यात आली नाही वरिष्ठांकडून, तशीच परिस्थिती ह्या निवडणुकीला आली तर तुम्ही जिल्हाध्यक्ष किंवा तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल? 100% जर अशी परिस्थिती आली तर आमचे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही. जो वरती असं आता आणि आत्ताची इलेक्शन आहे जिल्हा परिषदेची, अशी होणार नाही याची मला खात्री आहे. नाहीतर आमची स्वतःची ताकद आम्ही उभी करणार जिल्ह्यामध्ये. तेवढं तर आम्हाला नेतृत्वाने परवानगी दिलेली आहे की तुम्ही तुमची ताकद लावा. प्रत्येक जिल्हा परिषद, प्रत्येक पंचायत समिती आम्ही लढवू शकतो, एवढे आमचे उमेदवार आहेत, उभे करणार आम्ही. स्वबळावर लढण्याची ताकद तुम्ही ठेवली? 100% करू शकतो ना. वरचा आदेश आला की आम्ही करणार. आदेशाची फक्त पाळणूक करणं, ह्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी तुम्ही बघितलं असा या वागरमध्ये, त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टीचं पक्षाची कार्यकारिणी किंवा कार्यकर्ते शांत आहे, संयमी आहे. वरनं आदेश आला की तुम्ही बघाल प्रत्येक जागेवर आमचा उमेदवार नक्की असेल. विधानसभेसारखाच आदेश आला तर असं मला म्हणायचं नाही ना, असं होणार नाही. शेवटला कार्यकर्त्यांची काही ना काही मनं आहेत, कार्यकर्त्यांच्या मागे काही ना काही पदाधिकारी आहेत. त्यांना कोणालाही वाटतं की माझा नेता जिल्हा परिषदमध्ये उभा राहावा, निवडून यावा. हे प्रत्येक कार्यकर्त्याची मानसिकता असते. कुठलाही कार्यकर्ता असा राहणार नाही. आणि आम्ही जरी बोललो तरी कार्यकर्ते सुद्धा ऐकणार नाहीत. वरिष्ठ हे वरिष्ठांना सर्व माहिती आहे. आमचे वरिष्ठ नक्कीच त्या पातळीचा याचा विचार करून त्या पद्धतीनं निर्णय नक्की होईल याची सर्वांना खात्री. तरी युतीचा फॉर्म्युला झाला महायुतीचा, तरी साधारण किती जागांवर लढण्यात आता सध्या तुमचं उद्दिष्ट? हा फॉर्म्युला अजून ठरायचा आहे. बऱ्यापैकी जागा आमच्याकडे असतील, चांगल्या पद्धतीने त्या निवडून येतील. ह्या पद्धतीनं जागा मागणी आम्ही केलेली आहे. जिल्हा परिषदमध्ये आमचा एखादा उमेदवार किंवा अनेक उमेदवार ज्याचे जातील त्याला चांगलं पद, तिथे चांगली खुर्ची कशी मिळेल, काम कसं करता येईल, म्हणजे ह्या जिल्हा नियोजनमध्ये त्याला आवाज उठवण्यासाठी आम्ही पुढे त्याला देणार आहोत. चांगल्या पद्धतीने आमचे उमेदवार उभे करणार आणि त्यांच्या पद्धतीने मागणी करणार. बरं, काल स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची वेंडेश्वरमध्ये एक मेळावा पार पडला. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी खोतकीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे, जे की विशेष करून भाजपच्याच म्हणजे विनय नातू यांच्यावरती त्यांनी टार्गेट केलं आहे. हा काय त्यांचा नवीन अजेंडा नव्हे. 2009ला आले तेव्हा पण त्यांनी खोतकीच केला की ते प्रत्येक टायमाला खोतकी दाखवतात. इलेक्शन आलं की खोतकी अशी आहे, खोतकीमुळे चालते. पण तुम्ही बघितला नातू साहेबांचे तात्यासाहेब नातूंनी काम केलेलं असेल, एवढ्या सर्व शाळा असतील, सर्वांच्या ताब्यात दिल्या की मग ती काय खोतकी होती का? विद्यार्थ्यांना घडवलंच ना. खोतकी असती तर ती सर्व शाळा कॉलेज त्यांच्या स्वतःच्या ताब्यात ठेवली असती. तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही प्रश्न त्यांना विचारला पाहिजे खरा. कालच्या सभेकडे कसं बघता तुम्ही? त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासाठी घेतलेली, कारण तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदचे काही त्यांचे सहकारी गेले सोडून, आणि ही मानसिकता त्यांची ढासळली. त्याच्यामुळे ह्या अनेक त्या वल्गण्या करत असतात, त्यांचं तुम्हाला माहिती आहे, ते करत राहतील. परंतु आता ह्या वागरमध्ये तसं चालणार नाही. जसे आज तसं उत्तर आम्ही सुद्धा देणार. ज्या पद्धतीनं ते बोलतील त्या पद्धतीने आम्ही आमचे संस्कार सोडले नाहीत आणि सोडले नाही आणि सोडणार नाही. मी 10-12 वर्ष या पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतोय, मलाही कळतंय. परंतु पार्टीला धरूनच काही प्रतिक्रिया द्याव्यात अशी आमची परंपरा आहे, ते आम्ही पाळतो. कोण येईल त्याला सर्वांना तुच्छ तुम्ही समजत असाल तर आपली पात्रता पण आपण बघितली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल मागच्या कालखंडामध्ये आतापर्यंत त्यांच्या पक्षामध्ये त्यांना तुच्छ समजलं गेलंय. ज्या पद्धतीने ते नेतृत्व करायला जातात किंवा नेतृत्व आहे त्यांचं, त्या पद्धतीची त्यांना वागणूक कुठे दिली? मग आम्ही म्हणायचं का त्यांना तुच्छ वागणूक दिली म्हणून? ते सुद्धा त्यांनी एकदा पाठी वळून पाहिलं पाहिजे. आणि पत्रकार म्हणून मला तुम्हाला हे करायचं की तुम्ही एकदा विचारलं पाहिजे की तुम्हाला न्याय देता असताना वागणूक तुम्हाला पण आम्हाला कुठेतरी फरक जाणवतोय, बोललं पाहिजे तुम्ही.